इकडे लक्ष द्या मुलांना। आज आपण दिलेल्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं हे पाहणार आहोत। हे पाहण्यासाठी एक सोपी ट्रिक आपण इथे वापरणार आहोत। त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। बघा इथे दिले 216 चं घनमूळ आपल्याला काढायचं आहे। खाली 343 या संख्येचं घनमूळ काढायचे, खाली 4096 या संख्येचं घनमूळ काढायचे, शेवटची संख्या दिलेली आहे तर 3375 या संख्येचं देखील आपल्याला घनमूळ काढायचं। तर कसं काढायचं हे आता आपण पाहूया। सगळ्यात अगोदर आतमध्ये जी काही संख्या दिलेली आहे त्या संख्यांची बाळांनो बेरीज करून घ्यायची आहे। 2 + 1 + 6 या संख्यांची बेरीज करून घ्यायची आहे। 6 आणि 1 7 होतात, 7 आणि 2 8 आणि 9 9 ही संख्या आपल्याला इथे मिळालेली आहे। यांचं बेरजेचं उत्तर 9 येतं। या 9 मधून हे दिलेले जे घनमुळाचे 3 आहेत ते आपल्याला वजा करायचे। 9तून 3 वजा केले किती उत्तर येतं? 6 उत्तर येतं। म्हणजे 6 ही 216 या संख्येचं काय आलं? घनमूळ आलं। घनमूळ म्हणजे तुम्ही ज्यावेळेस 6चा 3 वेळा गुणाकार करणार आहात तेव्हा तुम्हाला उत्तर 216 हेच आलं पाहिजे। म्हणजेच 6 हे 216चं काय झालं? घनमूळ झालं। ठीक आहे। पुढे संख्या आहे 343। सेम ट्रिक आपल्याला वापरायची। आतमध्ये दिलेल्या संख्येची आपल्याला बेरीज करून घ्यायची। संख्या आहे 3 + 4 + 3 यांची बेरीज होते। 3 आणि 4 7 होतात, 7 आणि 3 10 होतात। अशा पद्धतीने 10 ही बेरीज आली। या 10 मधून घनमुळाचे हे जे 3 आहेत ते आपण वजा करूया। 10 मधून 3 गेले उत्तर येतं 7। म्हणजेच 343 या संख्येचा घनमूळ आहे 7। 7चा ज्यावेळेस 3 वेळा गुणाकार करणार आहात तेव्हा तुम्हाला उत्तर मिळतं 343। याचप्रमाणे खाली संख्या दिलेली आहे 4096 याचं घनमूळ आपण काढूयात। आतल्या संख्या आहे 4 0 9 आणि 6 यांची बेरीज करूयात। 4 + 0 + 9 + 6 याची बेरीज होते। 9 आणि 6 होतात 15, 15 आणि 4 होतात 19, 19 हे बेरजेचं उत्तर आलेलं आहे। या 19 मधून हे घनमुळाचे 3 आपल्याला वजा करायचे आहेत, ते आपण वजा करूया। 3 वजा केल्यानंतर उत्तर येतं 16 आणि 16 हे 4096 या संख्येचं घनमूळ आहे। 16चा 3 वेळा गुणाकार केला तर तुम्हाला जे उत्तर मिळतं ते येतं 4096। अशा पद्धतीने तुम्ही मला पुढे दिलेली संख्या आहे 3375 या संख्येचं घनमूळ मला तुम्ही काढून दाखवायचं आहे। याचं उत्तर मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शाळा भोसले मॅडमची या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।